सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जो परमार्थाचे मंडन जो महंतांचे भूषण रजतमाचे निरसन जयाचेनी श्रीराम। आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि अखंड आनंद प्राप्ती हे आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे। मग हे जे आत्यंतिक दुःख निवृत्ती ही कधी होते आणि इथे काय म्हटलंय की रजतमाचे निरसन। रजतम तिथे राहत नाहीत। असं काय आहे त्या रजतमामध्ये? काय आहे ना की जसं एक म्हण आहे, तेलही गेले तुपही गेले आणि हाती धुपाटणे आले, तसे हे रजोगुण आणि तमोगुण आहेत। त्यामुळे त्यांचं निरसन झालं पाहिजे, त्यांचं काहीतरी केलं पाहिजे।
जे काही आपण मिळवतो, जी काही कमाई करतो आयुष्यभराची, सगळी संपून जाते. इकडे इंद्रिय पण शिथिल होतात, शरीर खंगतं, आयुष्य संपतं आणि सगळा पुण्याचा साठासुद्धा संपून जातो. त्याला काय, जे जे काही पूर्वी केलेलं होतं त्याचं जरा जो मान अभिमान होता किंवा ते जे आपल्याला जे सुख वाटत होतं तेही राहत नाही, तेही संपून जातं. आपण जे सगळं निराश होतो, हताश होतो आणि बस केवळ वश होऊन आघात सहन करत लोळत खितपट पडतो. काय आहे ना, कसं की समजा एखादा नवट असतो, सेलिब्रिटी असतो, आपल्या गावामध्ये येतो, हा किती आनंद होतो आपल्याला आणि सगळे आम्ही धावतो त्याच्याकडे ते बघायला किंवा ते काय शूटिंग बघायला. तर ते येतात आणि जातात. काय आमच्या जीवनात फरक पडला, आमचा वेळ गेला त्याच्यात. आपल्याला वाटलं सुख, पण खरं ते सुख होतं का? लग्न समारंभ किंवा काय आम्ही इतकं थाटामाटात करतो, कर्ज काढतो आणि एक क्षणिक सुख अनुभवतो आणि मग सगळंच जातं, हातात काहीच राहत नाही. कमाईची केलेली एवढी आयुष्यभराची कमाई एका क्षणामध्ये आम्ही गमावून बसतो. आणि तर नुसतं गमावत नाही, पुन्हा आयुष्यभर फेडत पण बसावं लागतं. तसं त्या चांदणं पडतं आणि त्या चांदण्याचं प्रतिबिंब त्या स्वच्छ पाण्यामध्ये पडतं. तर त्या पक्ष्यांना, हंस वगैरे पक्षी जे, त्यांना ते इतकं सुंदर ते चमकताना दिसतं की असं वाटतं काहीतरी रत्नच आहेत ती पाण्यामध्ये, त्या चांदण्यांची प्रतिबिंब पडलेली असतात ती, आणि ते चमक असतं. तर ते झेप घेतात त्याच्यावर आणि असतं काय, खडक असतो, जोरात त्या खडकावर ते आपटतात आणि मरून जातात. मग किती तसंच आहे ना, हे सगळं जे इंद्रिय सुख, ऐहिक सुख जे आहे ते कसं आहे, यत्तदग्रे सुखमिव परिणामे विषम. सुरुवातीला फार सुख सुख वाटतं, पण त्याचा परिणाम काय आहे, विषच आहे सगळं. काही मिळत नाही हातामध्ये, काही मिळत नाही, सुख नाही, काहीच नाही आहे. मग हे काय आहे, हे राजसिक सुख आहे. विषय उपभोग, इंद्रियांचे चोचले पुरवणं, आणि त्याच्यामध्ये मग आम्ही आमचं कर्तव्य विसरतो. कर्तव्य करणं त्याला ते मागे पडतं आणि इंद्रियांसाठी आसक्ती करून आपल्याला पाहिजे ते आत्मोद्धार आपण आपला करून घेत नाही. ना, आमच्या समर्थांनी सांगितलं ना, जीवन म्हणजे काय, 2 दिवसाची वसती, 2 दिवसाची वस्ती आहे. फार कमी काळ आहे आपल्याकडे आणि त्यात पुन्हा किती आहे ते पण आपल्याला माहिती नाही आहे. आणि असं असूनही आम्ही त्या क्षणिक सुखाच्या मागे धावत असतो. मग हातात काहीच लागणार नाही, धुपाटणं पण येणार नाही खरं म्हणजे. त्यामुळे त्या रजगुणाचं निरसन झालं पाहिजे आणि ते सत्वगुणामुळे होतं. आणि तो तमोगुण तर आणखीन त्याहूनही हे आहे. त्याचं सुख कसलं म्हणायचं, मदिरा पान, अभक्ष भक्षण, जे व्यभिचार आणि दुसऱ्याचा घात करायचा, लांडी लबाडी चोऱ्या चपाट्या, याच्यात काय सुख आहे. आणि नाही तर दुसरं जे झोपेत आळसामध्ये झोपून राहायचं, आपलं पडून राहायचं, सुख वाटतं नुसतं, भ्रांत आहे. इथे रजगुणामध्ये निदान ते क्षणिक तरी आहे, पण इथे म्हणजे सुख नाहीच आहे, ते नुसता मोह आहे तो. तिथे काही सुख असं नाहीच आहे. यत्तदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनम. सुरुवातीपासूनच ते बंधनकारक आहे, त्याच्यामध्ये भीती असते, काही अधपतनाचं सगळं आहे. खरं म्हणजे त्या तमोगुणाबद्दल न बोललेलंच बरं. इतका निंद्य आहे तो, त्याचं तिथे काही सुख नाही आहे, सगळा
मोह आहे इथे. आता मग आपण विचार करू की आपल्याला सुख हवं आहे. मग काही वस्तू प्राप्त करायची तर त्याच्यासाठी कर्म आहे. कर्म आणि त्या कर्माचं फळ हेच शेवटी गणित आहे ना. मग आम्ही जसं कर्म करू तसं आपल्याला फळ मिळणार आहे. मग आता राजसिक म्हणजे या इंद्रियांच्या द्वारे इंद्रियांच्या भोगासाठी आम्ही इंद्रिय विषयांकडे धावतो आणि तिथे काय सापडलं आम्हाला. सुरुवातीला सुख सुख वाटलं, वा किती छान, पण विषम परिणाम मात्र विषासारखा झाला. रसगुल्ला खाल्ला आणि काय पेढे खाल्ले, लाडू खाल्ले, अरे बापरे छान वाटलं, पण विषमी व परिणाम. डायबिटीस झालं, आणखीन काय ॲसिडिटी झाली, अमुक झालं, सगळं शरीर सगळं हे होऊन जातं. तसेच सगळी विषय असेच आहेत. मन बुद्धी इतकी जी सगळं आम्ही शास्त्र विसरतो, आपलं जे शिकलेलं आहे ते विसरतो, आपले कला गुण त्याला कुठला वाव नाही, कुठंतरी बहकत जातो ना. त्याचा परिणाम काय आहे की कर्मसंगेन बध्नाती, आम्ही त्या कर्माच्या संघामध्ये अडकून जातो. म्हणूनच रजोगुणाचं निरसन झालं पाहिजे. मग आता आणि तमोगुणात तर सुख नाहीच आहे, त्यामुळे कर्म असं करायचं आहे. तमोगुणी आणि रजोगुणी कर्माने आम्हाला काही ते फळ मिळत नाही. मग सात्विक कर्म जे आहे त्याच्यामध्ये सगळं हे सुख आहे. जर परमसुख आपल्याला हवं असेल तर त्याला हे परमसुख देणारा जो सत्वगुणच आहे. म्हणून तर पुढे काय म्हटलं, श्रीराम जो परमसुखकारी, जो आनंदाची लहरी, देऊनिया निवारी जन्ममृत्यू श्रीराम. आपल्याला जे खरं हवं आहे ना ते देणारा हा सत्वगुण आहे. सगळे सांगत असतात, शास्त्र सांगतं, संत सांगतात, आणि आम्ही प्रत्यक्ष संतांचं चरित्र बघतो कसे वागतात ते, पण शिकण्याची वृत्ती नसते ना. कारण हे रजोगुण तमोगुणमुळे तिथे ज्ञान नाहीच आहे, तिथं आसक्ती आहे, मोह आहे, अज्ञान आहे, अंधकारच सगळा आहे, त्यामुळे तिथे येत नाही. म्हणून तर शास्त्राने सांगितलं की ते देवानुग्रह हेतुकम, परमेश्वराची कृपाच आहे, दुसरं काही नाही आहे तिथे सगळं. आता असा हा सत्वगुण जो परमसुखकारी, परमसुख, परमसुख. आता जे जिथे भेद आहे म्हणजे ती सुखाची वस्तू आणि मी असा भेद आहे, तर ते परम कसं असू शकेल बरं. ते तर क्षणिकच असणार आहे. जोपर्यंत ती वस्तू माझ्याकडे आहे, जोपर्यंत त्या वस्तूचा माझा संपर्क आहे, तोपर्यंतच त्या सुखाचा अनुभव येणार आहे. आणि शिवाय ती माझ्यापेक्षा वेगळी आहे ती वस्तू, त्यामुळे त्याला प्राप्त करण्यासाठी मला कष्ट पडणार आहेत. आणि ते मिळालं तरी त्याच्यानंतर ते जाऊ नये, जाईल की काय, म्हणजे जाऊ नये म्हणून प्रयत्न, जाईल की काय याची भीती. आणि जरी आम्ही काही प्रयत्न केले आणि भीती कमी केली तरी चिंता काही जात नाही. गेले तर काहीतरी होईल का, अमुक होईल का, काहीतरी भीती. जिथे चिंता आहे, भय आहे, संभ्रम आहे आणि शिवाय शाश्वती नाही, तर ते सुख हे परमसुख असू शकत नाही. एक तर तिथे क्षणिक आहे आणि दुसरं असं की अखंड आनंद पण पाहिजे आणि जिथे दुःखही नको आहे, दुःखाचा लवलेश पण नको आहे. मग इथे जिथे भेद आहे तिथं सुख नाही आहे. ह्या जिथे भेद आहे तो रजोगुण काय करतो, आमच्या वासना ज्या आहेत त्या वासना अशा खवळवतो नुसता. त्यांना कधी म्हाताऱ्या होतच नाही, त्यांचा क्षीण होतच नाही, तरुण राहतात. अशा त्या अग्नीमध्ये जसं आपण तूप टाकतो तर आणखीनच भडकतो तो सगळा. तसा जे ह्या विषय वासना आम्ही जितक्या पुरवू तितका आणखीन जरा त्या वासना अनलम म्हणले ना अलम विद्यते,
कधी पुरे म्हणतच नाही, अजून पाहिजे 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 वाढत जातं आणि जितकं हे पाहिजे पाहिजे वाढतं तितकं आम्ही अस्वस्थ बनतो, शांतीपासून दूर जातो, विक्षेप वाढतात, क्रोध आदी विकार वाढतात आणि आम्ही सुखाला मुकतो. म्हणूनच जिथे तृप्ती नाही तिथे सुख नाही, मग परमसुख तर दूरच राहिलं. उलट तिथे काय आहे, दुःख आहे, धावपळ आहे, कष्ट आहेत, घाम गाळणं आहे. पण त्या घाम गाळण्यामध्ये हातात काय लागतं, धुपाटणं, चिंता, भय, हे सगळं. ते सुख नाही आहे. येतं मग खरं सुख कुठलं आहे, तर ते जिथे असं सुखाला सात्विक सुख कसं म्हटलं, यत्तदग्रे विषमिव परिणामे सुखम अमृतोपमम. सुरुवातीला विषासारखं वाटतं, फार विषासारखंच असतं खरं म्हणजे. अतिशय कष्ट आहेत, आणखीन काय दुःख आहे, सहन करावं लागतं, यातना असतात, काय मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. पण त्याचा परिणाम मात्र अमृत आहे, अमृत प्राप्ती होते. जसं समुद्रमंथन नाही का, समुद्रमंथनामध्ये किती प्रयत्न केला, ते देव दानव आणि मग त्यांच्यामध्ये जी मैत्रीचा करार केला की आपण दोघे मिळून हे करू आणि मग तो अमृत निर्माण होईल वगैरे. केवढा प्रयत्न आहे तिथे, मनाचं सगळं मंथन करावं लागतं. आणि मग त्या मंथनामधून पहिलं काय निघालं, हलाहल विष निघालं. पण तरीसुद्धा थांबले नाहीत, प्रयत्न करत राहा, मला पाहिजे ना अमृत, मग करा कष्ट. आणि मग ते हळूहळू निघताना मग वेगवेगळं काही काही छोटी यश जी आहेत ती मिळाली. पण ते पण तरी थांबायचं नाही, करत राहा, चरैवेती, पुढे जात राहा, चालत राहा. कष्ट होतील, सहन करावं लागेल सगळं, कधी खायला मिळेल कधी नाही मिळेल, पण तरी परिणाम काय आहे, अमृतोपम. आणि असं हे सात्विक जे आहे, सात्विकता म्हणजे चांगलं असं नाही आहे, तर जिथे आशा आहे, दूरदृष्टी आहे, ध्येयवाद आहे आणि ज्या ठिकाणी कष्ट करायची तयारी आहे, सहन करण्याची तयारी आहे, प्रसंगी सगळं सोडायची, त्याग करायची तयारी आहे, विरक्ती आहे. विरक्ती, वैराग्य, त्याग वगैरे हे सगळं विषासारखंच आहे ना, काहीच मिळत नाही हो. पण त्या शंकर भगवानांनी ते विषप्राशन केलं. विरक्ती रूप हे जे विष गळ्यामध्ये साठवलं, तेव्हा त्या ज्ञानरूप अमृताचा साठा मिळाला, त्या अमृतामध्ये स्थिती मिळाली, परम अखंड आनंदाची लहरी जी मिळाली. द्राक्ष जी असतात कच्ची असतात ती हिरवी तेव्हा फार आंबट असतात, पण जरा संयम थोडे दिवसांनी, खूप दिवसांनी ती पिकतात आणि मग गोड 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 लागतात. तसाच हे वैराग्य जे आहे की भोग घ्यायचा नाही, इंद्रियांवर संयम आणायचा, वाटत असतं जावंसं सगळं, पण तिथे नाही, माझं ध्येय वेगळं आहे. त्या ध्येयाशी आम्ही एकनिष्ठ राहतो, ध्येय विसरत नाही, इंद्रियांचे गुलाम होत नाही, मनावर आपला ताबा राहतो. ही सगळी क्षणिक सुखापासून दूर राहतो आपण. ते वाटतं सगळं विषासारखं, अरे हे कसं काय उपास करतात, तपास करतात वगैरे, पण त्याच्यात काही त्यांना वाटत नाही ना. ते कष्ट करण्याची तयारी जेव्हा दाखवली, जेव्हा अमृत मंथन म्हणा किंवा काय डोंगर चढताना ती नदी जशी असते, ते हिमालयात उगम पावली, पण ती किती खास खळगे, काय खडक पहाड सगळं फोडत कुठून वळसे घेत लांबपर्यंत चालत राहते, वाहत राहते. किती कष्ट करावे लागतात तिला, पण कुठे जाऊन मिळते, शेवटी समुद्राला मिळते. समुद्र होते, अनंत होते, अफाट होते, ती पुन्हा वळणं नाही तिथे जन्ममृत्यू नाही आहे, परत येणं नाही आहे.
अशा त्या म्हणून जसं की हे सुरुवातीला सगळं विषासारखं वाटतं, विवेक वैराग्य रे पण तप आहे, भक्ती आहे, जप तप हे सगळं वाटतं. पण त्याच्यामुळे काय होतं की वैराग्य कसं की द्राक्ष आंबट असतात तशी ते आंबट आहे, पण त्याच ते जेव्हा परिपक्व होतं, ही विरक्ती जी आहे ती परिपक्व होते तेव्हा ती इतकी गोड ज्ञानामध्ये परिणत होते. आत्मज्ञान तिथे फळाला येतं आणि ते आत्मज्ञान झालं की अज्ञान मोह हा जो तमोगुण रजोगुण किंवा त्याच्यातून होणारे हे द्वैत भेद सगळं काही नष्ट होतं. आत्मा म्हणजे ह्या आत्मस्वरूपाशी बुद्धीचं ऐक्य होतं. अद्वैत तिथे आहे आणि ते अद्वैत जिथे आहे तिथे अनंतता आहे, कुठलीही मर्यादा नाही. आणि असं जे आहे तेच खरं परमसुख आहे, अखंड सुख आहे. इथे इंद्रिय विषय असं इथे द्वैत नाही. त्यामुळे ते जे सुख आहे ते क्षणिकही नाही. तर ती काय आहे ते परमसुख, जे आनंदाची लहरी. तो सत्वगुण म्हणजे आनंदाची लहरी आहे ना. सुख आणि आनंद ह्याच्यात काय फरक आहे बरं? सुख हे जे भोगतो आपण ते खरं सुख आहे ना. ते वृत्तीरूप जे आहे, वृत्ती की मी आणि मग मला याच्यामुळे सुख झालं, जे आहे हे सुख आहे. पण इथे तर परमसुख आहे, ते कुठल्या बाहेरच्या विषयामुळे नाही तर ज्ञानामुळे हे आपण सुख अनुभवतो आहोत. मग बाहेर कशीही परिस्थिती असू दे, कोणी काय मान करू दे, अपमान करू दे, खायला मिळो न मिळो, राहायला मिळो न मिळो, कसेही कष्ट असू दे, देह कसाही रोगी असू दे, काही असू दे, पण तरीसुद्धा वृत्ती जी आहे ती सुखाचीच राहते. ते परमसुख आहे. आणि आनंदाची लहरी खरं ते जी त्याला ती लहर आहे कशाची म्हणजे आनंदाची लहर. आनंद जो आहे ना, सुख कसं म्हणायचं त्याला, ख म्हणजे आकाश, पोकळी, मनामध्ये जी पोकळी आहे ती कशी आहे, ती अनुकूल आहे, सुष्टू आहे, खूप छान. मनाने जो आकार घेतलेला आहे तो सुखाकार असतो. तिथे काही दुःख नाही, यातना नाही. जे आपल्याला अनुकूल आहे तेच सतत राहतं. पण आनंद काय आहे तर ते खरं तो आकार कुठून आला, तो बुडबुडा कसा आला, तर त्या आनंदाचं प्रकटन म्हणजे हे सुख आहे. खरं आपलं स्वरूप काय आहे तर आनंद स्वरूप आहे. त्या आनंदाची लहरी म्हटली आहे. ही वृत्ती खरी तो आनंद आहे. तो आनंद याचा सुखाच्या विरुद्ध दुःख आहे, पण आनंदाच्या विरुद्ध काही नाही आहे ना. मग असं हे सुख दुःख हे द्वैत तिथं उरत नाही. तर मग तिथे जो आकार आलेला आहे तो आकार कसा आहे, तो आनंद आहे, आनंदाची लहरी आहे ती याची. मग स्वरूप स्थिती जी आहे आत्मबुद्धी प्रसादजम बुद्धिग्राह्यम अतींद्रियम त्याला म्हणतात. इंद्रियांच्या द्वारे घेतलेलं हे सुख नाही, इंद्रियांच्या अतीत असं जे सुख आहे. हे रजोगुण आम्हाला काय करतो, कर्मसंगेन बध्नाती, कर्मामध्ये अडकवतो आम्हाला. आणि तमोगुण तर काय अधम नीच योनी, भगवान तर म्हणतात की मी त्यांना नरकात टाकतो म्हणून. पण सत्वगुण जो आहे तो काय करतो आम्हाला तर देऊनिया निवारी जन्म मृत्यू. काय देतो तो सत्वगुण, आनंदाची अशी ही लहरी आहे. आणि तिथे असा निवारा देतो तिथे पुन्हा येणं जाणं नाही, हे जन्ममृत्यूचं चक्कर नाही, जन्ममृत्यूचं भय जिथे उरत नाही, दिलासा आहे तिथे, विश्रांती आहे. असा जो एक उसासा सोडणं जे आहे, देऊनिया निवारी
त्या सगळ्या पळा धावपळीपासून आम्हाला दूर ठेवतो असा जो आहे तो. सांगितलं होतं ना भवारणवीचा भरवसा. भवारणवीचा भरवसा त्याच वेगळ्या रूपामध्ये इथे सांगितलं की आनंदाची लहरी. त्या भवारणव म्हणजे सगळा इथे काहीतरी सतत बनायचं आहे, सगळं सतत आम्ही काहीतरी बनत असतो आणि मग बनायचं आणि जन्म मृत्यू हे सतत चालू असतं. पण जिथे ज्ञान होतं त्या ज्ञानाच्या ठिकाणी मी ते आत्मस्वरूप आहे जे अविक्रिय आहे, निसंग आहे, जे अनंत आहे, जे अनादि आहे, जिथे जन्म नाही, मृत्यू नाही, कुठलाही विकार नाही, जिथे काही होणं नाही, जिथे काही करणं नाही, जाणं नाही, येणं नाही, बस आनंदाची लहरी. मी आनंद स्वरूप आहे. आनंदवन भुवनी. या समर्थांचं ते आनंदवन भुवनी इतकं सुंदर की त्यांनी एकीकडे सगळी ही चित्र वर्णन केलं. बाहेरच्या जगामध्ये काय संसार चालू होता, मुघलांचं छळ, अन्याय, अत्याचार, सगळी प्रजा अशी दुःखी आहे, त्यातून पुन्हा दुष्काळ पडतोय, अन्नांना दशा झालेली आहे. मग अशा ह्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये असा कोणी राजा पाहिजे. जर आत्मज्ञान असेल तर ह्या हे सगळे काय नुसता भ्रम आहे हा. त्याच्यातलं जे अधिष्ठान जर आम्ही पाहिलं तर तिथे कुठलंही लहर नाही. असं सगळं असतानाही आनंदाच्या लहरीमध्ये देऊनिया निवारी जन्ममृत्यू. इथं जन्ममृत्यूचं भय नाही, येण्या जाण्याचं जाणं येणं नाही आहे, द्वैत नाही तिथे. सतत इंद्रियांचा जो विषयाकडे धावण्याची वृत्ती जी आहे, मग आता हे काय की ही इंद्रियांचा हा स्वभाव आहे. इंद्रिय जी आहेत ती वृत्तीरूप आहेत, कर्म करणारी आहेत, इंद्रियांचं स्वभाव तो आहे. पण माझा नाही, मी त्याहून भिन्न आहे, मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे. ही जेव्हा जाणीव झाली तेव्हा तिथे भेद राहत नाही. आणि हे भेद हे दुःखाचं कारण आहे, ते दुःखाचं मूळ आहे. पण जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा तिथे काय झालेलं आहे तर ऐक्य झालेलं आहे. बुद्धी त्या आत्मस्वरूपामध्ये ऐक्य पावते, जीव ब्रह्म ऐक्य अनुभवायला येतं. मग जिथे जीवभाव उरत नाही, केवळ ब्रह्मभावच आहे. आणि त्या ब्रह्मभावामध्ये केवळ असणं आहे, सत्तारूप आहे, तिथे काही कर्म नाही. अशा प्रकारे देऊनिया निवारी असा जो निवारा, असं जे विश्रांती स्थान, अशी जी स्थिती, अशी अवस्था जिथे प्राप्त होते, मग तिथे जो सगळीकडेच भरलेला आहे तो जाणार कुठे आणि येणार कुठे, जो आहेच सत्तारूपाने आहे, त्याला काही वेगळं बनण्याची सुद्धा गरज नाही. आणि जो आनंदाने भरलेला आहे, आनंद स्वरूप आहे, त्याला सुखाच्या शोधासाठी काही करण्याची, कुठे जाण्याची किंवा काही बनण्याची काही गरजच नाही आहे. आणि म्हणून देऊनिया निवारी जन्ममृत्यू. इतकी फक्त तिथे काय आहे, आनंदाची लहरी आहे, दुःख नाही. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते, इथं दुःख नाही आहे. आनंदाची लहरी उर्मी येतात. हे काय आहे, हे सात्विक सुख आहे. पण तरी सुद्धा ना, जी आनंदाची लहरी जी म्हटली, हे परमसुख जे म्हटलं, ते सुख पण कसं आहे ना, वृत्तीरूप आहे. त्या वृत्तीरूप म्हणजे आपण अनुभवतोय तो, समाधीची स्थिती जशी म्हणायची, हे अनुभवू शकतो. पण तरीसुद्धा परमानंद रूपता जी आहे ती आणखीनही पुढची अवस्था आहे. आता जे आत्मज्ञान होतं ते जाणीव रूप आहे.
वृत्तीरूप आहे. मी ते ब्रह्म आहे हे जाणलं, ही वृत्ती आहे. आणि मग आता ती वृत्ती देखील नाहीशी करायची. तो आकार पण ठेवायचा नाही आहे. जिथे आकार आहे तिथे मर्यादा आहे, ते संपू शकतं, ते सुद्धा तिथे राहत नाही. ब्रह्माकार वृत्ती जी आहे तिथे मीपणा आणि तो विषय असं द्वैत तिथं नाही आहे, बस एक रूप असं होतं. पण तरीसुद्धा ते वृत्ती आहे. तेव्हा म्हणजे हा जो अनुभव आहे तिथं द्वैताचा हा अनुभव नाही आहे. तो अनुभव घेणारा वेगळा आणि अनुभवाची वस्तू वेगळी असं नाही आहे. तर मीच ते ब्रह्माकार होऊन जातो आणि जाणीवरूप आहे, त्यामुळे तिथे आनंद, त्याचा अनुभव पण आहे. पण की तो जो परमानंद आहे की जिथे आता वृत्ती पण उरणार नाही, अशी केव्हा येऊ शकेल? ते सुरुवातीलाच सांगितलं ना समर्थांनी की हा सत्वगुण काय आहे म्हणले, तो दुर्लभ आहे, फार अतिशय दुर्लभ असा हा सत्वगुण, जो तो परमानंद देतो की तिथे ती वृत्ती पण राहत नाही. वृत्ती निर्माण होते आणि जाऊ शकते ना, पण इथे मात्र अखंड आनंद, आनंद घन, सगळीकडे खचाखच तो आनंद भरलेला राहतो. तो कसा मिळेल बरं हा आनंद? म्हटले मार्ग फुटे भगवंती, योग्यांचा थार, भक्तांचा कोवसा, भजनाचा आधार. ही भक्ती जी आहे, ही भक्ती आम्हाला या परमानंदापर्यंत नेऊन पोचवू शकते. जेव्हा भगवंताविषयी परमप्रीती, अखंड प्रीती, भगवंतामध्ये सगळं समर्पण, आत्मनिवेदन जेव्हा होतं, तेव्हा तिथे काय तो निवारा आहे खरा. भगवंताच्या पायी आपण जेव्हा राहतो तेव्हा तो त्या ज्या आनंदाच्या उर्मी होतात त्याला खरं शब्दच नाहीत ना. ते कधी असं शब्दात सांगण्यासारखा नाही आहे, ते शब्दातीत असं आहे. ते जे आहे तो निवारा, देऊनिया निवारा जन्ममृत्यू. मग एकदा का त्याच्यामध्ये विलीन होऊन गेलो, भगवंताच्या भक्तीशिवाय नाही आहे. ज्ञानोत्तर भक्ती जी आहे, ती ज्ञानोत्तर भक्ती जेव्हा होते तेव्हा तो परमानंद, आनंदाच्या डोहीत आनंद तरंग असे आहे. भगवान गौतम बुद्ध, पत्नी होती इतकी सुंदर वगैरे, तरुण, ते बालक होतं त्याचं लहान मूल, एवढा आनंद होता. पण जी ओढ लागली होती त्या परमानंदाची, म्हणजे ह्या क्षणिक सुखामध्ये मी राहिलो तर मला हे मिळूच शकणार नाही, एवढं वैराग्य आलं. आणि सगळं महाल, राज्य, सत्ता, संसार, प्रपंच, पत्नी, मुलं, सगळी देहसुख, इंद्रिय सुख सगळ्यांना असं नाथाडलं आणि वैराग्य मनामध्ये निघून गेले आणि तो परमानंद, ते निर्वाण पद प्राप्त केलं त्यांनी. देऊनिया निवारी जन्ममृत्यू, बुद्ध झाले, प्रकाश बोध झाला, तिथे बोधरूपा झाली बुद्धी. आनंद स्वरूप जी आहे, आनंदाची लहरी इथे राहिली. असं जे करणारा आहे हा केवळ सत्वगुण आहे. मग वाटतं खरं आम्हाला की असं कसं सोडायचं, आपण आपलेच आहेत ना हे सगळे. किती सहजपणे आपण म्हणतो ना की नाही हो आता वेळ नाही, आता आमचं बाल नातू आला, आता नातवामध्ये राहतो. इतकं सहजपणे जो स्वतःचा उद्धार त्याने जाणीवच नाही होत.
इंद्रियांच्या सुखामध्ये आपण राहतो. आत्मोद्धार केव्हा करणार आहे आपण? तर याचा अर्थ असा नाही की कर्तव्याला सोडायचं, पण कुठेतरी याला थांबवलंच पाहिजे ना. आपलं खरं कर्तव्य, खरा परमार्थ काय आहे? स्वार्थ, परमार्थ हा खरा स्वार्थ आहे. पण तिथे आम्ही आसक्त आहोत. त्या आसक्तीमुळे असे बांधलो जातो. कर्म संगेन बध्नाती, रजोगुण आम्हाला अडकवत असतो. तुलसीदासांनी पण इतकं छान इथे म्हणले, रामकथा जी आहे ती इतकी सुंदर आहे, पण 4 प्रकारचे लोक असतात म्हणले. एक तर त्याला ते मानतच नाहीत, त्याला काही विश्वासच नसतो, श्रद्धा वगैरे, ते देव वगैरे काही मानत नाही, त्यामुळे त्यांचा प्रश्नच नाही. आणि दुसरे असतात म्हणजे नाही हो, आवडतं आम्हाला, ऐकायला आवडलं असतं, पण नाही न येता येत, आम्ही आमच्या कर्तव्यात बांधलो गेलो आहोत, हे जे आहे. आणि तिसरे असतात ते म्हणतात आम्हाला आवडतं आणि पण आम्हाला येऊ शकत नाही, पण ते प्रयत्न करतात, कुठून तरी सवड काढतात आणि येतात. आणि जे चौथे असतात ते पूर्ण सत्वगुणी जे आहे, शुद्ध सत्वगुण, विरक्तीच, रामकथेशिवाय दुसरं काही आवडतच नाही म्हणजे त्यांना, जी रामकथा. आणि ते जेव्हा सत्वगुणाचं आधिक्य जेव्हा होतं, त्या सत्वगुणामध्येच परमसुख आनंदाची लहरी आहे. आता जे रजोगुणी असतील ते म्हणतील हो तुम्हाला माहिती आहे आमचा प्रपंच यात तुम्ही करायला येणार आहात का, असं पण उत्तर मिळू शकेल. पण सुख हवं असेल तर या सात्विकतेमध्येच आपल्याला जावं लागेल. देऊनिया निवारी जन्म मृत्यू, आपल्याला त्याच्यामध्ये ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकायचं नसेल, ते जे आत्मसुख घ्यायचं असेल तर हे इंद्रिय सुख, हे द्वैत जे आहे ते संपवावं लागेल, भेद संपवावा लागेल. खरं म्हणजे इथे कुठलं काही प्रपंच सोडावं नाहीच लागत, इथे काही जाणं नाही आहे, फक्त ते जाणणं आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला विरक्ती, वैराग्य हे हवंच आहे. सुरुवातीला विषासारखं वाटेल किंवा माझ्या लोकांपासून मी दूर राहणार आहे, अमुक आहे असं, पण त्याच्यामुळे आम्हाला काय मिळणार आहे? परमसुख. आणि आपण मिळवलेलं सुख त्यांना पण देऊ शकतो ना. सगळ्यांनाच सुखी करायचं आहे आपल्याला, अडकवायचं नाही आहे कुणाला. असा जो परमसुखकारी, जो आनंदाची लहरी, देऊनिया निवारी जन्म मृत्यू. श्रीराम. कोणाचं बरं जीवन ना, की काय म्हणलंय की यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम. सुरुवातीला कष्ट आहेत, ते विषासारखं दिसतं, विषासारखं भासतं, पण त्याचा परिणाम जो आहे तो अमृतासारखा आहे. औषध कडू लागतं, पण ते योग्य मात्रेमध्ये जेव्हा दिलं जातं वेगळं आहे, तेव्हा त्याचा परिणाम जो आहे तो चांगला होतो. इंजेक्शन फार दुखतं, टोचतं, पण त्याचा परिणाम हा अमृतोपम. दीर्घ आयुष्य मिळतं, तब्येत सुधारते, रोग जातो आणि मग सुख मिळतं, ताकद येते परत. हे सगळं असंच आहे ना, सगळं जग असंच आहे. फटका मिळतो पहिला, शिक्षक काय मारतात, शिक्षा करतात, पण परिणाम जो झाला, कित्येक असे आहेत ना ते म्हणे की तेव्हा जर मला असं शिक्षकांनी जर मला मारलं नसतं तर आज मी इथे नसतो. त्या मोठ्या पदावर जेव्हा आम्ही जातो तेव्हा ही लहानपणाची आठवण, की आई ओरडली तेव्हा, वडिलांनी धाक दाखवला म्हणून आम्ही आज इकडे आहोत. असे मी इतकं उच्च पद जे आहे की गुरु सरळ सरळ सांगतात की संसार हा सगळा मिथ्या आहे, खोटा आहे, लटका आहे, भ्रांत आहे. हे द्वैतच मुळी सगळं भ्रांत आहे. जे ज्ञान जे आहे तिथे एकमेव अद्वितीय असं जे आहे
तिथं वेगळेपण काही नाही आहे, पण ह्या गुणांमुळे, ह्या रजोगुणामुळे तिथं वेगळेपण येतं. मी करता, मी ज्ञाता, मग आम्ही भोगता पण बनतो आणि त्या सुखदुःख भोगत राहतो. सतत आम्ही काहीतरी बनत राहतो. हे सगळं द्वैत जे आहे ते त्याला काय देऊनिया निवारी जन्ममृत्यू. तिथे अजिबात ह्या भेदाला निवारा नाही आहे, या जन्ममृत्यू येणं जाणं त्याला निवारा नाही आहे. तर तिथे केवळ आनंदाच्या लहरी आहेत, आनंदाच्या उर्मी उठत असतात. भवारणवामध्ये वर खाली सगळं आम्हीच होत असतो, सुखी होतो, दुःखी होतो. आणि सुख असलं तरी सुद्धा ते सुख भोगायला आम्हाला वेळ नसतो, कष्ट करत असतो आम्ही. आणि ते सुख असलं तरी सुद्धा त्याच्याबरोबर त्याला जोडलेलं भय आणि चिंता असते, त्यामुळे त्या सुखाचा आम्ही अनुभव नीट घेऊ शकत नसतो. पण इथे मात्र केवळ आनंदाच्या उर्मी आहेत, न भय आहे न चिंता आहे, बस आनंदाच्या उर्मी. त्या आईच्या कडेवरचं मूल जे असतं ते जितकं आनंदामध्ये असतं त्याला कशाचं भय असतं बरं. हा एवढा मोठा आधार तो वाटत असतो आणि मग ते त्या कडेवर छान आनंदाने खेळतं. कोणी त्याला लांबून काय असं काही खेळवलं तरी पण ते खेळतं, किंवा कडेवर बसून सगळी शोभा बघत असतं. पण मग ते शोभा बघून त्याला तिकडे जा म्हणलं तर ते नाही, तो पकडून ठेवतो, आईला सोडत नाही. पण जेव्हा हळूहळू हळूहळू आम्ही मोठे होतो, आमची बुद्धी जर मी करता, मी खेळणारा, मी मोठा झालो आहे असं म्हणायला लागले, आम्ही त्या आईला सोडतो. आत्मतत्वापासून आपण दूर जातो. पण इथे हा सत्वगुण जो आहे तो परत आपल्याला त्या आईकडे येऊन आणून ठेवतो, जिथे कुठलंही भय नाही, पूर्ण आधार असा आहे, असं ते सापडतं. श्रीराम. जो अज्ञानाचा सेवट, जो पुण्याचे मूळपीठ, जयाचेनी सापडे वाट परलोकाची. श्रीराम. सत्वगुणामुळे नुसतं सुख मिळालं, आनंद मिळालं म्हणजे काही ज्ञान नाही झालं असं नाही आहे, तर खरं ज्ञान होतं म्हणूनच सुख मिळालेलं ना. मग जिथे ज्ञान झालं तिथं काय होणार आहे? जो अज्ञानाचा सेवट, सत्वगुण म्हणजे तिथे अज्ञान उरत नाही. सगळ्या इंद्रियांतू ज्ञानप्रकाश उपजायते. आणि मग जिथे ज्ञान आहे, अज्ञान जिथे नाही आहे, तिथं त्या अज्ञानाचं जे बाय प्रोडक्ट, त्या अज्ञानाचे सगळे परिणाम जे आहेत, त्याचं कार्य जे आहे ते सुद्धा त्याचा पण शेवट आहे. आणि म्हणून हे सत्वगुण जे आहे ते त्याच्यामध्ये काय निर्माण होतं, तर केवळ पुण्यच होतं. तिथे पाप घडत नाही, हे स्वार्थ नाही आहे. आणि त्या सत्वगुणामुळेच जयाचेनी सापडे वाट परलोकाची. ह्या जन्ममृत्यूमध्ये आम्ही पुन्हा पुन्हा राहतो, पण असा लोक आम्हाला मिळतो, असा परलोक, सर्वश्रेष्ठ असा लोक. लोक्यते इति लोक, जे अनुभवाचं क्षेत्र. अशा अनुभवामध्ये असतो की आम्ही सतत बदलत असतो, ते घेतोय नाही तर ते संपतं, दुसरीकडे जा, इकडे जा, धावपळ आणि ढकलाढकली, मारामारी असते. पण हा परलोक असा आहे की जिथे पूर्ण आनंदाच्याच लहरी आहेत, अज्ञान नाही आहे तिथं, पूर्ण पुण्य पुण्य पुण्याईचा संच आहे, सुख सुखच आहे. अशी ही सर्वश्रेष्ठ लोक, जो सालोक्य म्हणा किंवा काय वैकुंठ प्राप्ती, साकेत लोक, परमधाम असा प्राप्त होतो. जय जय रघुवीर समर्थ.